पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती मागच्या मॅच मध्ये झालेला आउट. या मॅच मध्ये जर पाहिलं तर पुनरागमन केले, पहिल्या चेंडूवर ठोकला आहे. मागच्या मॅच मध्ये जशी सुरुवात केली चौकार रेषी, याही मॅच मध्ये चौकार. ओहो, चांगला. हॅलो 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 हॅलो. बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतायत ते म्हणजे नागेशच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येताना सोय 4 धावा. आणि या 4 धावाने पुढे एकदा संघाची धावसंख्या फडक्यावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिल्यामध्ये मिस्टर संजू यांना आपण बघताय जरूर. पुढचा बॉल संजू, पुढचा बॉल समोरच्या दिशेने आणखीन एक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतरचा आलेला फ्लॅट सिक्सर, 6 धावा. संघाची धावसंख्या धावफडकावरती वेगाने झपाट्याने जाऊन पोहोचले, ती म्हणजे 14च्या घरामध्ये 14 रन्स ऑन दी बोर्ड. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नागेश करत असताना या मैदानावरती जर पाहिलं तर नागेशची बॅटिंग अफलातून आपण पाहिली गेली. आणि जवळपास जर पाहिलं तर कालच्या दिवसात आठवावं लागेल. प्रत्येकाने फार मोठी मेहनत घेतली होती स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी. आणि तिथून जर पाहिलं तर शेवटच्या टप्प्यावरती आपण आता पोहोचलो गेलेत. त्यानंतर सेमीफायनल, त्यानंतर फायनल आपण बघणार आहात. बोलो तयार. स्विच करण्याचा प्रयत्न, याही वेळेला देखना फटका, स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल थेट मैदानाच्या पलीकडे. चौकार चौकार षटकार आणि षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. वन मॅन शो, वन मॅन आर्मी, मिस्टर नागेश. काय बॅटिंग करतायत, अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना नागेश. यावेळेला जर पाहिलं तर आतमध्ये येणारा बॉल होता, इनकट होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, सन्मान दिला गेला. एक सिंगल या ठिकाणी येताना दिसते. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती 21 झाले. चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये 5 आणि चेंडू 21 धावा धावफडकावरती लगावल्या जरूर गेल्या आहेत. नागेश जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. या पुढचा बॉल गोलंदाज तयार झालेत. अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी आतापर्यंत फलंदाजाच्या माध्यमात राहिले आहे, परंतु गोलंदाजाने इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. चला, वारंवार फिल्डिंग सेटअप करू नका, ही आम्ही एक कडकडीची विनंती करतो मित्रांनो. याप्रमाणे अमोलजी म्हात्रे सांगितलं. अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा. त्यानंतर जर पाहिलं तर श्रेयश इंदुलकर यांना आपण पाहिलं ट्रॉफीजबद्दल त्यांनी सांगितलं. मुंबई नगरीमध्ये आम्हाला अशा ट्रॉफीज पाहायला मिळत नाही आहे, परंतु या बोरिवली नगरीमध्ये जर पाहिलं तर चांगल्या ट्रॉफी, ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी आलो ट्रॉफीला पाहून जर पाहिलं तर प्रभावित झालो, परंतु चांगला खेळ आमच्या माध्यमात राहिला गेला. हो, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जीतने देखील जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी केली. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच आपण बघणार आहात 1च्या साहाय्याने 21. माध्यमात जाऊन पोहोचेल. 21 धावा धावफडकावरती लगावल्या गेल्या आहेत. याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. एलिव्हेशन तितकंसं प्रॉपर पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना एक सिंगल
या चेंडूवरती मिळताना दिसेल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. जेतू आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच नागेश ज्याने जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली गेली आहे. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले. काय घडले? अपील तर आउट झाले, अपील झाले, परंतु पंचांनी सांगितलं नॉट आउट, कारण की जर पाहिलं तर पायावरती चेंडू आढळला होता आणि त्याच कारणासह पाहिलं तर नॉट आउट पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आले. अशा रीतीने जर पाहिलं तर चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसऱ्यातील 2 राजला आपण पाहतायत. राज आता या अधिराज्य गाजवावं लागेल या मॅच वरती, कारण की पहिल्या षटकात धावा खर्च झाल्यात. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, पुलच्या माध्यमातून कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर व्यवस्थित बॅटचं स्विंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही. त्याच कारणाचं जर पाहिलं तर बॉल निघून जाईल डीप बाकपस वर लागला. एक सिंगल त्या ठिकाणी येताना दिसते. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती म्हणजे धावफटकावरती आपण बघणार आहात 23च्या घरामध्ये 3 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. या पुढचा बॉल काय फटका आहे, बॅकफुटला जाऊन अगदी नेत्रदीपक फटका खेळलाय. डीप कव्हर पॉइंटला ठोकलाय. एक दर्जेदार रुबाबदार 4 धावांकरिता चौकार. संघाची धावसंख्या धावफटकावरती सरचेंडू आतापर्यंत फेकून झाले. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर वेगाने टाकलेला बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बाईच्या माध्यमातून एक धाव येताना दिसते आणि एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे आपण बघणार आहात स्कोर कार्ड वरती 28 धावा, 28 रन्स दी बोर्ड. सर्वांची प्रत्येकांची मेहनत अप्रतिम राहिली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. या पुढचा बॉल बॅटची अगदी जर पाहिलं तर कट घेतली होती, परंतु पाहता पाहता जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, कारण की विकेट किपर त्या ठिकाणी स्वतः पोहोचले होते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय एक बलंड संघ म्हणून. आपण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एक बलाढ्य संघ म्हणून. अगदी जर पाहिलं तर काका 11 आणि तोच संघ
फटका आणि ब्रँडेड असा षटकार. उमर खान ब्रँडेड षटकार. मगाचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या चेंडूवर षटकार. मॅच ऑन. काय फटका लागलाय, ब्रँडेड असा फटका. दोन्ही असे बलाढ्य असले संघ आणि उमर खान ब्रँडेड फटका आपण पाहतोय. ब्रँडेड प्लेयर गोलंदाज राजा. दुसरा चेंडू हलकासा चेंडू. बघूया काय होतं. जोरदार अपील केली आहे आणि फेटाळून लावलेली आहे. कृपया पंचांशी कोणी वाद घालायचा नाहीये. हलका चेंडू टाकला होता. जोरदार अपील केली होती, ती फेटाळून लावलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय. रिव्ह्यू नाहीये. कॉट बिहाइंडचा रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कोणी वाद घालायचा नाहीये. लगेच सामना सुरू करायचा. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कृपया कोणी पंचांशी वाद घालायचा नाही. आणि तुम्ही आयकॉन प्लेअर आहेत, बरेचसे फॉलोअर्स आहेत तुमचे. एक स्पोर्टिंग स्पिरिट दाखवली पाहिजे. पंच कुठल्याही संघाच्या बाजूने नाहीये. कुठलाही डिसिजन पंचांचा निर्णय अंतिम असणार. कृपया सामना सुरू करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर. अजूनही 2 सामने खेळवायचे आपल्याला. सेमीफायनल आणि फायनलचा सामना आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. आपण राष्ट्रीय उद्यानामध्ये हा क्रिकेट सामने आपण आयोजित केलेले. सर थांबायचं 2 मिनिटं. पंच लक्षात ठेवा, तुमचा जो निर्णय असेल तो आपण ऑफिशियल द्यायचा आहे. कारण की कुठल्याही कटसाठी या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टीम असेल. आपण आपल्या जागेवरती जा आणि तिथे जाऊन तुमचा निर्णय द्या. प्लीज फिल्डिंग सेटअप करून घ्या मित्रांनो. हा पंच तुमच्या साईडून मारत नाही बाजी, त्यांच्या साईडून बाजी मारत नाही. आपण एक क्वालिटी क्रिकेट खेळतोय, लक्षात ठेवा. कृपया पंचांबरोबर डिस्कशन करायचं. कोणी खेळाडूंनी इथे थर्ड अंपायर जे आले त्यांच्यावर कोणी डिस्कशन करायचं नाही. बाबू रांजणे, तुम्ही कुठल्याही प्लेअर बरोबर डिस्कशन नाही करायचंय. आणि पंचांना इथे आपली रिव्ह्यू सिस्टम नाहीये. कट बिहाइंड जी आपल्याकडे सिस्टम ती नाहीये. जो आपला निर्णय असेल तो कळवायचा आहे आणि मॅच सुरू करायची आहे. कृपया कोणी तिथे बाजूला उभा राहायचं नाहीये. जो खेळाडू आहे, कोण खेळाडू आहे तर पेनल्टी दिली जाईल. कृपया कोणी तिथे उभं नाही राहायचंय. पिंटू परच्या, कृपया कोणी तिथे उभं राहायचं नाहीये. कुठल्या संघाला इथे आम्ही प्राधान्य दिलं नाहीये. जो निर्णय असेल तो देण्यात येईल. चला, वेळेला घालवायची नाहीये. बाबू लवकर लवकर निर्णय घ्यावायचा आहे. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाहीये. नॉट आउट घोषित केले. इथे लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. कोणी पंचांबरोबर इथे वाद घालायचा नाही. तर पेनल्टी स्वरूपात
रन घोषित केले जातील. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. एकूण धावसंख्या झाली ती 6. 2 चेंडू आणि 6. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर जोरदार अपील. चला सामना सुरू करायचा आहे. रघुलिंगाला कृपया सामना सुरू करायचा आहे. ठीक आहे. 2 दिवसामध्ये असे कुठलेही डिसिजन नाही झाले. थोडंसं स्पोर्टिंग स्पिरिट चालू करायचं आहे आणि सामना सुरू करायचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर. पिंटू परच्या, तुम्ही कीपर असाल तर लवकर कीपिंग चालू करायची आहे आणि सामना सुरू करायचा आहे. आणि कोणी पंचांशी आर्ग्यू करायचं नाहीये. कोणी पंचांशी आर्ग्यू करायचे नाहीये. आतापर्यंत कुठलेही असे चुकीचे डिसिजन झालेले नाहीये. हॅलो. दोन चेंडू आणि 6 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. स्ट्राईकवर उमर, गोलंदाज राजा. आणि उमर यांनी जर 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचे पारितोषिक घोषित करण्यात आलेले आहे. रिवर्सचा फटका, सुंदर असा फटका बघा काय होतं आणि एक धाव घेण्याची दुसऱ्या धावाचा प्रयत्न. रोहित नार्वेकर एक डावखुरा आक्रमक असा फलंदाज, चतुर या नावाने क्रीडानगरीमध्ये क्रिकेटमध्ये फेमस हुआ क्रिकेटर स्ट्राईकवर आपण पाहतोय. आणि जे पण त्यांचे विरुद्ध आहे त्यांना माहिती आहे, त्यांच्या संघामध्ये खेळलेला फलंदाज आपण पाहतोय चतुर. एक अतुडीचा सामना पाहतोय कारण की दोन्ही असे बलाढ्य संघ एकमेकासमोर आपण पाहतोय. आणि बरेचसे सामने आपण पाहिले संघातील जे पण खेळाडू आहेत एकामेकाविरुद्ध मोठमोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि स्पर्धा गाजवत असतात. जोरदार चेंडू काय होता आणि थोडासा शॉट पडला. रोहित थोडासा नशीब साथ दिली, त्यांची बॅटची कडा घेतली होती, चांगला कमिटमेंट होता परंतु झेल झाला नाही. उमर स्ट्राईकवर, सगळ्यात महत्वाचा आणि मोठा विकेट उमर स्ट्राईकवर आहे कारण की हा एक चतुर खेळाडू आहे. ज्या हिशोबाने फिल्डिंग सेट केले त्या हिशोबाने फटकेबाजी करतो. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार केला होता, दुसऱ्या चेंडूवर जोरदार अपील आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर उमर. पुन्हा एकदा समोरच्या फटका लागला. बघा काय होता, गचाचं क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया काय होता. दुसरा धाव सुद्धा घेतला गेलाय. चांगला असं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. रोहित यांच्याकडून, चतुर यांच्याकडून. नागा यांनी सुंदर असा थ्रो केला होता परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. आणि उमर पुन्हा एकदा पण स्ट्राईकवर होतो. एकूण धाव संख्या झाली होती 10. शेवटचा चेंडू, षटकातील पॉवर प्लेचा चेंडू आणि महत्वाचा चेंडू. त्यांना माहिती आहे उमरची रेंज काय आहे, त्या हिशोबाने फिल्डिंग सेट केली जाते. बघूया काय होता शेवटचा चेंडू. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेतली. एक धाव घेणं यशस्वी. एकूण धाव संख्या झाली ती 11.
पहिल्या षटकामध्ये 11 धावा एकाकी झुंज घेतोय तो उमर खान. किंग खान आपण पाहिलंय फिल्म इंडस्ट्रीमध्ये शाहरुख खान, किंग खान. क्रिकेटमध्ये आपण उमर खान यांना पाहतो. कित्येक वर्ष कित्येक सामने एकाकी या खेळाडूने आपल्या संघाच्या बाजूने झुकवले. मागाशी सुद्धा आपण पाहिलं पहिल्या गेम मध्ये त्यांनी एकाकी झुंज दिली आणि संघाला विजय मिळवून दिला. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण की उमर खान अजूनही खेळपट्टीवर उभा आहे. दोन्ही संघाला माहितीये या खेळाडूची किंमत काय, कारण की जोपर्यंत तो उभा आहे तोपर्यंत सामना अजून संपलेला नाहीये. जोरदार अपील दुसऱ्या चेंडूमध्ये त्यासाठी झाली होती कारण की त्यांना माहिती हा खेळाडू सामना पूर्णपणे झुकून देऊ शकतो. एकूण धावसंख्या झाली होती 11. पहिलं षटक संपलेलं आहे, पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि आता दुसरं षटक घेऊन येतो तो रवी. गोलंदाजाचं नाव सांगायचंय सुजित आणि स्ट्राईक वर तो उमर. सुंदर असं आपण पाहतोय सामना सुरू आहे. चांगला लाईट आणि एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय वाईटचा प्रयत्न होता, लेफ्ट केला परंतु पंचांनी तो फेटाळून लावला आणि जोरदार अपील आपण पाहतोय. माइंड गेम सुद्धा आपण पाहतोय क्रिकेटमध्ये कारण की दोन्ही बलाढ्य संघ त्यांना माहितीये फक्त क्रिकेट खेळून आपण हा सामना जिंकणार नाही. थोडासा माइंड गेम जे ऑस्ट्रेलियन संघ आपण पाहत असतो दरवेळेस करत असतो त्याप्रमाणे थोडासा माइंड गेम पण सुद्धा केला जातोय. उमर पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका हुकला. हा खेळ फक्त क्रिकेटचा खेळ नाहीये तर माइंड गेमचा सुद्धा खेळ आहे कारण की प्रत्येक चेंडूवर तुम्ही पाहताय धन्यवाद कळालंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगला कमबॅक पाहतोय आपण सुजित यांच्याकडून. जोरदार गोलंदाजी. उमर यांना जखडून ठेवलं त्यांनी. 3 निर्धाव असे चेंडू त्यांनी टाकलेत. धावसंख्या झाली ती 11. आता थोडंसं समीकरण बदलत चाललंय कारण की 4 षटकांचा सामना आहे. आव्हान थोडंसं मोठं आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. लगातार 4 चेंडू डॉट टाकलेत ते पण उमर खान यांना जे मगातपासून सुंदर अशी फटकेबाजी करत होते त्यांना जखडून ठेवलेलं. ऑफ स्टिकला गोलंदाजी केली जाते सुजित यांच्याकडून आणि खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. उमर खान आता थोड्या दडपणाखाली असतील. पुन्हा एकदा जोरदार फटका बघूया काय होतं. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु किसान एक अनोळी असा फलंदाज, उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक इम्पॉर्टंट ठिकाणी तो उभा आहे आणि बघतोय तुम्ही की तो त्या हिशोबी त्यांच्या मुळे आपण आज या क्रीडांगणावर पाहतोय की क्रिकेट चालू आहे. प्रत्येक क्रिकेटर त्यांना नक्कीच जाणीव असली पाहिजे की हे क्रिकेट हे ग्राउंड त्यांनी ते वाचवले. बरेच अडथळे आले होते त्यावेळेस तो उभे होते म्हणून आज इथे आपण पाहतोय की मोठमोठे सामने घेतात आणि टेनिस क्रिकेटमधील जे पण तारे सितारे आहेत त्या जिथे क्रिकेट घेतात फक्त आणि फक्त दीपक दादा साळवी यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्यात नाहीये परंतु त्यांची आठवण आहे आणि त्यांनी आपल्यासाठी संपत्ती ते ठेवून गेलेले आहेत कारण की आज जे पण क्रिकेट चालू आहे ते फक्त आणि फक्त ते चालू आहे. आज दीपक दादा साळवी यांच्या मुळे आपण 3 मूर्तीचं मैदान म्हणतो परंतु मी नेहमी म्हणतो की दीपक दादा साळवी क्रीडांगण आहे कारण की त्यांच्यामुळेच आपण आज इथे क्रिकेट खेळतोय. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. उमर खान स्ट्राईकवर.
आशिष आगरकर. एक अजित आगरकर होते जे टेनिस सीझन खेळायचे इंडियासाठी आणि आपण आता पाहतोय दिल्लीवरून आलेत आशिष आगरकर. त्यांची एक आगळीवेगळी स्टाईल होती, केसांना कलर होता, परंतु आपण आता पाहतोय एक मॅच्युअर क्रिकेटर म्हणून पाहतोय आपण त्यांना. 11 चेंडूमध्ये 32 धावांची गरज अजूनही. उमर खान पुन्हा एकदा काय गोलंदाजी पाहतोय आशिष यांच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी. मोठमोठे सामने मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये या गोलंदाजाने आपलं नाव केलं. बऱ्याच काळानंतर पाहतो या गोलंदाजाला, कारण की कित्येक वर्ष मला वाटतं मोठमोठ्या सामन्यामध्ये हे गोलंदाज नव्हते, परंतु आज कित्येक वर्षानंतर आपण पाहतोय. पण काय गोलंदाजी करतोय आशिष. ओहो, काय फटका लगावला उमर खान यांनी. सुंदर असा फटका. षटकार पंचांनी घोषित केला. षटकार. क्लास इज परमनंट. काय फटका लागला उमरांनी. धाव संख्या सरसावते ती 24 धावांवर. 9 चेंडू 26 धावा. कोणी प्रेक्षकांनी जायचं नाही, कारण की अजून हा सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत हा सामना संपणार नाहीये. ओहो, कॅल्क्युलेटिव्ह फटका. 4 धावा. काय फटकेबाजी चालू आहे उमर यांच्याकडून. 21 धावांची 22 धावांची ना. 8 चेंडू 22 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. मगाशी सुद्धा उमर खान यांनी फिल्डिंगच्या हिशोबाने फटकेबाजी केली. आता आपण पाहतोय जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या हिशोबाने फटकेबाजी करतात. प्रत्येक चेंडूवर प्रत्येक ठिकाणी त्यांना भान आहे, कुठे मला फटके मारायचे, कुठे माझा स्कोरिंग येऊ शकतो. म्हणूनच हा फलंदाज महान आहे. फक्त फटकेबाजी महत्वाची नसते, फील्ड प्लेसमेंटच्या हिशोबाने फटकेबाजी आपण पाहतोय. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, बघूया काय होतं. पंचांनी फेटान लावलंय. उमर खान सुद्धा अपसेट दिसत आहेत, कारण की त्यांचा फटका लागला नाहीये आणि रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, त्यासाठी फील्ड प्लेसिंग सुद्धा केलेली आहे. आशिष यांनी सुंदर चेंडू टाकला, हलका चेंडू टाकला. 7 चेंडू आणि आता 22 धावांची गरज. बघूया काय होतं. वाईट घोषित केलं आणि +2. एकूण आता मला वाटतं 3 धावा मिळतील. वाईट घोषित केलं पंचांनी. बोनस मिळालेला मॅच मध्ये, संजीवनी मिळालेली आहे. मला वाटतं वाईट आणि 2, 3 धावा. 31 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 19 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 19 धावा. बोनस दिलेला आहे ते पण मे महिन्यामध्ये. काकायला या सामन्याने बाकी कुठल्याही खेळाडूने पंचांबरोबर वाद नाही घालायचंय. पंच आणि कप्तान जे असेल त्यांनीच फक्त डिसाईड करायचंय, बाकी कोणी मध्ये यायचं नाहीये. पंचांनी डिसाईड करायचंय, बाकी कोणी मध्ये नाही बोलायचं. कृपया कोणी मध्ये बोलायचं नाहीये, नाही तर पेनल्टी लावली जाईल. त्याला सामना सुरू करायचा आहे, पंचांनी डिसाईड करायचंय. हाय व्होल्टेज क्रिकेट आपण पाहतोय. दोन्ही संघांना इथे जिंकायचंय आणि त्यासाठी आपण पाहतोय की कृपया कोणी मध्ये जायचं नाहीये. आणि जे पण खेळाडू आहेत, कृपया खेळाडूंनी खेळाडूवृत्ती दाखवायची आहे. कोणी इथे सामन्यामध्ये व्यत्यय घालायचा नाहीये. आणि जे पण इथे पठाण 11चे खेळाडू त्यांनी सुद्धा आता आत जायचं नाहीये, नाहीतर पेनल्टी लावली जाईल.
कृपया आतमध्ये कोणी यायचं नाहीये. आत आला प्रशांत कोरगावकर. प्रशांत कोरगाव तुम्ही इथे यायचंय. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. रवी लिंगाला कृपया, इथे तुमचे खूप फॉलोअर आहेत. छोटे छोटे जे क्रिकेटर्स आहेत तुम्हाला फॉलो करतात. तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटर आहात आणि तुम्हाला फॉलो करतात इथे बरेचसे क्रिकेटर. कृपया सामना सुरू करायचा आहे. जे पण इथे क्रिकेटर आज खेळतात, जे खेळपट्टीवर आहेत, फिल्डिंग करतात, बॅटिंग करतात, तुम्ही आयकॉन प्लेअर आहात. मुंबईमधील बरेचसे क्रिकेटर तुम्हाला फॉलो करतात. एकूण 33 धावा झाल्या आहेत आणि 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. अतितडीचा सामना पण पाहतोय. हाय व्होल्टेज सामना. कृपया जे पण सिक्सर किंवा चौकारच्या बाजूला उभे त्यांनी सगळ्यांनी लांब जायचंय. कोणी जवळ उभं राहायचं जेणेकरून जे प्लेयर्स आहेत त्यांना कुठलाही अडथळा निर्माण होण्याची काळजी घ्यायची. धावसंख्या झाली ती 33. 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि हा महत्वाचा चेंडू आहे. आशिष आगरकर विरुद्ध रोहित नार्वेकर. दोन्ही ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट, हाय व्होल्टेज क्रिकेट आपण पाहतोय. दोन्ही संघ एकामेकाला टफ फाईट देत आहेत. महत्वाचा सामना, कारण की त्यांना माहिती आहे हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. रोहित ऑन स्ट्राईक. 7 चेंडू 17 धावा. कृपया जे पण बाउंड्रीच्या बाजूला उभे बसले त्यांनी सगळ्यांनी लांब व्हायचंय. एक महत्वासाठी प्रत्येक खेळाडू प्राणपणाला लावून ठेवतोय. जोरदार अपील केली होती मगाशी, ती फेटाळून लावली आणि आता सामन्याचं गणित 6 चेंडू 15 धावा. उमर खान ऑन स्ट्राईक.
सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे पंचांनी. सहा चेंडू 15 धावा. हाय व्होल्टेज सामना क्रीडा नगरीमधील तारे सितारे क्रिकेटमधील तारे सितारे आपण पाहतोय. बलाढ्य असे संघ, बलाढ्य खेळाडू आपण पाहतोय. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू चुकीचा फटका. उमर खान थोडासा फटका चुकला. कॅल्क्युलेटिव्ह फटका होता. जर डोक्यावरून गेला असता तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु पहिल्या चेंडूवर उमर बाद. मॅच ऑन. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचंय. रोहित खरात. काय चेंडू टाकला, परंतु उमर खान यांनी थोडासा फटका चुकला. खरोखरच डोळ्याचे पारणे फिरणारी आपण इनिंग पाहिली. समोरच्या संघाने 50 धावांचं आव्हान दिलं आणि एकाकी झुंज आपण पाहतोय. काय फटकेबाजी केली उमर यांनी आणि आपण स्टँड आउट प्लेअर काय आहे ते त्यांनी दाखवून दिलं. मगापासून आपण पाहतोय की 2 किंवा 3 फलंदाज संघाला पुढे घेऊन जातात, पण एकाकी आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यात उमर यांचा मोठा हात होता. अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. एकूण धावसंख्या झाली ती 35. 5 चेंडू 15 धावांची गरज. एक महत्वाचा सामना, कारण की दोन्ही बलाढ्य संघ आणि या संघामधील जो संघ जिंकेल नक्कीच तो पुढच्या फेरीत जाईल आणि आव्हान तितकंसं कठीण राहणार नाही, कारण की हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. प्रणय कोळी. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना संपत नसतो, कारण की प्रत्येक खेळाडू कॅल्क्युलेशन ठेवून क्रिकेट खेळत असतो. 4 चेंडूमध्ये 11 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. एक मोठा फटका आला तर समीकरण नक्कीच बदलणार आहे. रोहित पुन्हा डावखुरा गोलंदाज. ओहो, प्रणय मॅन ऑफ दी गोल्डन आर्म. काय फटका लगावला प्रणय यांनी. कॅल्क्युलेशन मध्ये आता बदल पाहतोय आपण. तो जो चौकार गेला त्यानंतर हा खणखणीत षटकार. काय फटकेबाजी पाहतोय प्रणय यांनी यांच्याकडून. मगाशी सुद्धा त्यांनी सुंदर अशी फटकेबाजी केली होती आणि आता एक निर्णय वेळेस त्यांनी एक चांगला षटकार लगावलाय. धाव संख्या पोहोचली होती आता 46. 3 चेंडू आणि 5 धावांचं आव्हान, परंतु अजूनही पण या स्पर्धेतून कसे बाहेर गेलोय. काय फटकेबाजी केलेली आहे आणि उमर खान खरोखरच एक सुंदर अशी पारी आपण त्यांच्याकडून पाहिली आणि त्यानंतर प्रणय कोहली यांनी हा सामना 2 फटके मारून, सुंदर फटके मारून हा सामना जिंकवला. कृपया आसिफ पठाण या संघाचे करणारे त्यांनी इथे येऊन आता नाणेफेक करून घ्यायचे आणि त्याबरोबर त्यांचा सामना होणार आहे तो कंधारी किंग्स या 2 संघामध्ये सामना होणार आहे. काय कमबॅक केलाय आसिफ पठाण या संघाने आणि काय शेवटच्या क्षणापर्यंत सामना ठेवला आणि काय फटकेबाजी केली प्रणय कोहली यांनी. जर पाहिलं तर या सामन्यामध्ये सर्वाधिक रन उमर खान यांनी केले 21 धावा 16 चेंडू मध्ये केल्या, परंतु प्रणय कोहली यांनी निर्णायक अशी
इनिंग खेळली आणि या सामन्याचा सामनावीर प्रणय कोहली ठरतोय. कृपया प्रणय